नमस्कार. माझे नाव अनुष्का नानासाहेब पिसे. मी या विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजची 3rd इयरची कॉम्प्युटर डिपार्टमेंटची विद्यार्थिनी. मी मूळ इंदापूरचेच रहिवासी आणि माझी 10वी सुद्धा इंदापूरमध्येच झाली. 10वी मध्ये मला 95% पडले. त्यानंतर असा विचार आला की कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं किंवा कुठे ॲडमिशन घ्यावं, काय घ्यावं, कशाला घ्यावं. त्याच्यानंतर मग असं ठरलं की इंजिनिअरिंग करूया. मग इंजिनिअरिंग आमच्या इंदापूरमध्येच एक विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथं डिप्लोमा ऑफर करतं. मग असं ठरवलं की डिप्लोमाला ॲडमिशन घेऊया. ॲडमिशनच्या वेळेस कॉलेजला भेट दिली तर तिथं सर्वच स्टाफने मला खूप मदत केली, फॅकल्टीने मदत केली ॲडमिशनसाठी आणि अशा प्रकारे ॲडमिशन वगैरे झालं. ॲडमिशन झाल्यानंतर तिथं म्हणजे आपल्याला जमेल का एवढं सगळं मोठ्या कॉलेजमध्ये आलं आहे, अभ्यास वगैरे जमेल का. पण त्याच्यानंतर मग कन्सिस्टन्सी ठेवली आणि सर्व शिक्षकांनी सगळं छान अभ्यास करून घेतला. त्याच्यामुळे मार्क्स पण छान पडले आणि पर्सेंटेज रिझल्ट पण छान आला. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये 91.29% पडले. त्याच्यानंतर सेकंड इयर पण खूप छान गेलं, त्याला पण कन्सिस्टन्सी राहिली अभ्यासाची आणि टॉपमध्ये आले. 3rd इयरला गेल्यानंतर आपल्या कॉलेजने 3rd इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप वर्कशॉप्स अरेंज केले. त्याच्यातलं एक सांगायचं झालं तर GTT आणि बार्कनेसने ऑर्गनाईज केलेले वर्कशॉप. त्याच्यात इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन स्किल्स कसे वाढवायचे, सॉफ्ट स्किल्स कसे वाढवायचे, हे सगळं सांगण्यात आले. आणि शिवाय ह्या ट्रेनिंगची खूप मदत झाली मला प्लेसमेंटसाठी. म्हणजे 3rd इयरला गेल्यावर माझी प्लेसमेंट पण झाली विप्रो या कंपनीमध्ये. तर त्याच्यासाठी आमचे HOD भुसे सर आणि ऑफकोर्स ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर जाधव सर यांनी खूप मदत केली. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्याच्यानंतर ह्या ट्रेनिंगचं खूप छान उपयोग झाला की त्याच्यामुळे मी प्लेसमेंटसुद्धा झाली. त्याच्यात ॲप्टिट्यूड क्रॅक केलं, इंटरव्ह्यू क्रॅक केला, असं पूर्णपणे झालं. आणि ह्या प्लेसमेंटमुळे मला डिग्री पण ऑपॉर्च्युनिटी भेटती, ते पण बिट्स पिलानी या इन्स्टिट्यूटला. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी पण भेटते 2.4 लाख पॅकेजने. तसंच दुसरं अजून सांगायचं म्हणलं जे कौशल्य वाढवण्यासाठी अदर ॲक्टिव्हिटीज, तर त्याच्यातलं एक जर्मन लँग्वेजचे क्लासेस. आता जर्मनीमध्ये यंग स्किल पर्सनची खूप जरूरत आहे. त्यासाठी आपल्या प्रिन्सिपल सरांनी, डॉक्टर देशपांडे सरांनी जर्मन लँग्वेजचे क्लासेस अरेंज केले. त्याच्यात A1, A2, B1, B2 असे लेवल्स ठेवले. मग क्लासेससुद्धा कंटिन्यू चालू राहतात. त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हणलं तर MKCL कोर्सेसचं. MKCL कोर्सेसने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधल्या क्रेडिट पॉईंट्स वाढतात किंवा वेगवेगळे कोर्सेस ऑफर केले जातात. तसंच सांगायचं म्हणलं तर मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वगैरे जास्त. त्याच्यामुळे खरं सांगायचं म्हणलं तर खूप छान कॉलेज आहे, खूप फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात आणि खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. फ्युचरसाठी, विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी खूप छान प्रयत्न केले जातात आणि प्लेसमेंटसाठी सुद्धा. धन्यवाद.